मित्रांनो, जर आईशिवाय जग अपूर्ण वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे नाव प्रदीप आहे. मी विदेशातून भारतात परत आल्यावर पाहिले घरी माझी पत्नी कुटुंबातील 25 लोकांसाठी एकटी स्वयंपाक बनवत होती. तेव्हा माझ्या घरात माझ्या बहिणी आणि माझ्या बहीण तिला कामात मदत करत नव्हत्या. सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे आणि माझी पत्नी बिचारी दूर बसून पाहत होती. घरातील वातावरण पाहून मी खूप काळजीत पडलो. मला समजत नव्हतं माझी पत्नी एवढं गप्प गप्प का राहत आहे. एके दिवशी घरात पाहुणे आले होते. तेव्हा मी सर्वांसमोर माझ्या पत्नीसोबत असे काही केले जे पाहून तिथे उपस्थित सर्वांना धक्का बसला. कारण मला आज पण तो दिवस आठवत आहे जेव्हा मी 4 वर्षानंतर भारतात माझ्या घरी परत आलो होतो. तेव्हा एअरपोर्टवर घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित होता. त्यात माझी 5 वर्षाची मुलगी पिंकी पण होती. परंतु माझी पत्नी सना कुठेच दिसत नव्हती. तिला तिथे उपस्थित नसलेलं पाहून मी थोडं अस्वस्थ झालो. घरातील लोकांना भेटून मी पिंकीला जवळ घेतलं. तेव्हा ती जोरात रडत होती. तेव्हा मागून आवाज आला, प्रदीप आण तिला इकडे दे. दीदीचा आवाज होता. तेव्हा मी लगेच तिला सनाबद्दल विचारले. दीदी सना का नाही आली एअरपोर्टवर आणि मुलीला इकडे पाठवले आहे. प्रदीप तू काळजी करू नकोस, ती घरी स्वयंपाक करत आहे. ती कुठे दररोज काम करते. आज सर्व नातेवाईक तुला भेटायला आले आहे, त्यामुळे ती स्वयंपाक करत आहे. मी दीदीचे बोलणे ऐकून शांत झालो. एअरपोर्ट ते घर जवळजवळ 2 तासांच्या अंतर होतं. मी संपूर्ण रस्त्याने पिंकीसोबत खेळत होतो. आता ती मला पाहून हसू लागली. सर्व काही छान वाटत होतं, परंतु मन उदास होतं. काश सना पण आली असती तर. आता 4 वर्षे झाले आहे तिला पाहिलं नाही. स्वयंपाक करणे गरजेचे होते का भेटणे नाही? माझ्या मनात विचित्र प्रश्नांनी गोंधळ घातला होता. असो, जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा सना अगोदरच गाडीचा आवाज ऐकून घराबाहेर पोहोचली होती. द्रोण पाहिले तेव्हा मनात आले जाऊन तिला भेटावे, परंतु नाही. मी द्रोणच स्माईल केली. तिनेही चेहऱ्यावर स्मितहास्य आणले. त्यानंतर ती पाणी आणण्यासाठी निघून गेली. संपूर्ण दिवसभर नातेवाईकांचे येणे जाणे सुरू होते. घरातील सर्वजण खूप आनंदात होते. माझे मित्र पण मला भेटायला येऊ लागले. सना स्वयंपाकघरातून बाहेर निघत नव्हती. कधी कोणाला चहा द्यायची तर कधी कोणाला जेवायला देत होती. मला असे वाटत होते माझी सना जशी कुठे हरवली आहे. संध्याकाळ झाली तेव्हा नातेवाईकांचे येणे जाणे कमी झाले. सर्वजण जेवण करण्यात व्यस्त होते. तेव्हा मी विचार केला, सनाची मी थोडी मदत करावी. सकाळपासून ती फक्त कामात व्यस्त आहे. आता जागेवरून उठलो तेव्हा चाईने आवाज दिला, प्रदीप माझ्याजवळ येऊन बस. हो आई, मला सनासोबत थोडं बोलायचं आहे. आता आलो. तिला सोड प्रदीप, ती काम संपल्यानंतर स्वतःहून येईल तसे. पण कुठे दररोज ती काम करते, आज काम करत आहे. तिला काम करू दे तू. मला आश्चर्य वाटले, कारण सनाबद्दल मी हे दुसऱ्यांदा ऐकत होतो. सनाच्या विरोधात कुठे ना कुठे राग माझ्या मनात बसला होता. सकाळी जेव्हा सनाला काम न करण्यामुळे आईने रागावले आणि दीदीने सुद्धा तिला खूप काही ऐकवले, तेव्हा मी पण शांत झालो आणि विचार करू लागलो, कदाचित आई बरोबर बोलत असेल. शेवटी ती पड माझी आई आहे, ती का खोटं बोलेल? रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा सनासोबत बोलायला वेळ मिळाला. सना तू आजकाल शांत शांत का राहत आहेस? तू तर खूप बडबड करायची, आठवते का तुला? दिवसभर तू कोणाशी ना कोणाशी वाद घालत बसत होतीस. मी तुला नेहमी समजावत होतो. असो, मी आणि सना एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. सना मला पहिल्या नजरेत आवडली होती. जेव्हा ती पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती तेव्हा ती निरागस दिसत होती, परंतु बोलायला मात्र तिला कोणी हरवू शकत नव्हतं. आम्ही 3 वर्ष सोबत जॉब केला. त्यानंतर मला विदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी तो जॉब सोडला, परंतु मी सनाला विसरू शकलो नाही. मला तिला माझी आयुष्यभराची सोबती बनवायचे होते. तेव्हा मी माझ्या आईला या लग्नासाठी तयार केले. हे काम खूप कठीण होते. शेवटी आम्ही एकत्र आलो. मी फक्त 1 आठवडा सुट्टी घेऊन माझ्या लग्नासाठी येऊ शकलो. त्यानंतर इकडे तिकडे जेवणाचे आमंत्रण आणि फिरण्यात दिवस निघून गेले. मला समजलेच नाही प्रदीप ते मी सन्ना एवढं बोलली तेव्हा पिंकीने रडायला चालू केलं. सन्ना तिला शांत करत झोपी घालण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मला कधी झोप लागली ते समजलेच नाही. सकाळी पिंकीच्या रडण्याचा आवाज ऐकून माझी झोपमोड झाली. सना
पिंकीला बघ गती का रडत आहे. नंतर पिंकी जास्तच रडत होती त्यामुळे मीच झोपेतून जागा झालो. सना कुठे आहेस तू? एवढं बोलून मी पिंकीला घेऊन रूममधून बाहेर आलो तेव्हा परत सना स्वयंपाक घरात होती. मटकी चवली संपली आहे सना. मटकीची उसळ अजून बनवावी लागेल. आईचा आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा मी जागेवर स्तब्ध झालो. सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होतं. तेव्हाच माझ्या आईने मला पाहिले तेव्हा ती म्हणाली, "ये ना बेटा, नाश्ता तयार आहे हे बघ तुझे." सर्व बहीण भाऊ पण उपस्थित आहेत. मी म्हणालो, "आई सना कुठे आहे?" पिंकी खूप रडत आहे तेव्हाच दीदी म्हणाली, "दादा पिंकीला इकडे आण तू फ्रेंड होऊन. ये बरं मी हिच्याकडे पाहते आज." परत सना स्वयंपाकघरात एकटीच आणि कुटुंबात कमीत कमी 25 लोक सना स्वयंपाक करण्यात व्यस्त होती. परंतु आईने सांगितलं होतं सना काही काम करत नाही, फक्त कालच काम केले. तिने तर हे काय होतं? मी म्हणालो, सना माझं आणि तुझं जेवणाचे ताट बाहेर घेऊन ये. कदाचित माझे बोलणे कोणाला आवडले नव्हते, परंतु असे पण काहीतरी होते जे मला पण चांगले वाटत नव्हते. सकाळच्याची रात्र होईपर्यंत सणाचे एकच काम होते, ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त होती. मला समजले होते आता सना एवढी गप्प गप्प का राहत आहे. माझ्या घरी येण्याने परत सणाच्या चेहऱ्यावर बदल झालेला दिसत होता. कदाचित मी गेल्यानंतर परत सर्वजण तिच्यासोबत अन्याय करतील तेव्हाच ती थोडी घाबरलेली दिसत होती. वेळ निघून जात होता. आता तिने काम करणे सोडून दिले होते. तिने तिच्या मनात काय विचार चालू आहे ते मला सांगायला हवं होतं. कदाचित मी तिची काही मदत केली असती. आज आईचा आवाज आला, सना नाश्ता बनव. निकिता आली आहे. निकिता माझ्या दीदीचे नाव आहे. तिचे लग्न आमच्या शेजारी राहत असलेल्या बाबांच्या मित्राच्या मुलासोबत झाले होते. दीदी दररोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरी येत होती. सनाच्या कमरेत खूप वेदना होत होत्या. मी तिला सांगितले होते, सना तू आराम कर. तरीही ती स्वयंपाकघरात गेली आणि नाश्ता बनवू लागली. कारण पिंकी आज झोपलेली होती आणि मी माझ्या दीदीसोबत बोलण्यात मग्न होतो. दीदी आम्हा सर्व बहीण भावांवर खूप प्रेम करत होती. आम्हाला पण दीदी खूप आवडत होती. प्रदीप प्लीज जेवण वाढायला मदत कर मला. हो ठीक आहे. मी जेवणाचे ताट तयार करण्यासाठी जागेवरच्या उठलो आणि सणाची मदत करू लागलो. परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना आवडली नाही. जेव्हा सर्वजण नाश्ता करून फ्री झाले आणि सना पिंकीला घेऊन रूममध्ये निघून गेली तेव्हा दीदी आणि मी एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होतो. प्रदीप तुला माहीत आहे का मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मला असे कधीच वाटत नाही तुम्ही आनंदात राहू नये, परंतु माझा सल्ला ऐकला तर तू नेहमी आनंदात राहशील. पुढे तुझी इच्छा मी तुझ्यावर फोर्स नाही करू शकत. हो दीदी तुम्ही बोला. तुला माहीत आहे का आपण सर्व बहीण भाऊ आपल्या आईच्या बोलण्याला महत्त्व देत होतो. प्रदीप तू तुझ्या पत्नीची मदत नक्कीच कर, परंतु कधीपर्यंत? जोपर्यंत तुला कोणी पाहणार नाही. चांगले वाटत नाही तू जेवणाचे ताट उचलत आहेस आणि स्त्रियांची काम करत आहेस. चांगले वाटत नाही. जी सवय तुला आज लागेल तीच सवय आयुष्यभर राहील. तिचे काम तिला करू दे. हळूहळू ती सर्व काही काम करेल. परंतु तुझी तिला सवय झाली तर नेहमी तुला घरकामात तुझ्या पत्नीची मदत करावी लागेल. दीदीचे बोलणे माझ्या मनाला लागले. असेच दिवस जाऊ लागले. सना दिवसभर कामात व्यस्त असायची. कधी माझ्या मनात आले तर मी पिंकीसाठी दूध बनवायचो. त्यापेक्षा जास्त काम मी करत नव्हतो. आईला वाटत होतं मी परत विदेशात जाऊ नये, त्यामुळे मी कायम भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मी एका मेकअप प्रॉडक्ट कंपनीमध्ये काम करायचो. त्यात मी घरातून कम्प्युटरवरती मेकअप प्रॉडक्ट विक्रीचे काम करून खूप चांगले पैसे कमवू लागलो. वेळ असाच निघून जात होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मी कधी लक्ष दिले नाही सना दिवसभर काय करत असते. जेव्हा मला 3 मुलं झाले तेव्हा घरातील घरखर्च वाढत गेला. माझ्या 2 मुली आता शाळेत जाऊ लागल्या, पण माझा मुलगा अजून लहान होता. तेव्हा मी आणि सनाने एक निर्णय घेतला. आम्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शहरात शिफ्ट होणार होतो. तिथे सना नोकरी करेल आणि मी घरात बसून मेकअप प्रॉडक्ट विक्रीचे काम सांभाळेल. यासाठी मी दीदीचा सल्ला घेतला. तेव्हा तिने पण यासाठी संमती दिली आणि म्हणाली, ठीक आहे प्रदीप, परंतु तू आईला विसरून जाऊ नकोस. मला तर वाटत होतं आईला मी आमच्या सोबत शहरात घेऊन जावं,
परंतु आईला आपल्या लोकांना सोडून कुठेही जाण्याची इच्छा होत नव्हती. आई माझ्या मोठ्या भावासोबत इथे गावात राहू लागली. आता आमचे आयुष्य खूप बिझी झाले होते. मी संपूर्ण दिवसभर ऑर्डर घेत होतो आणि ते दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवत होतो. सना जॉब करण्यात व्यस्त होती आणि मुलं अभ्यासात. एका दिवशी सना जॉबवरून घरी परत आली तेव्हा ती जास्त दमलेली दिसत होती. येताच ती झोपी गेली आणि आम्ही सर्वजण उपाशी राहिलो. सना आता आजारी राहू लागली. आता जेव्हा ती जॉबवरून परत यायची तेव्हा अगोदरप्रमाणे ती फ्रेश आणि निरोगी दिसत नव्हती. आता दुपारच्या जेवणासोबत आम्ही रात्रीचे जेवण सुद्धा हॉटेलमधून मागवत होतो. सना मला दररोज म्हणत होती, "प्रदीप, मला तू डॉक्टरांकडे घेऊन चल." आणि मी दररोज कामाचा व्याप वाढल्यामुळे तिला घेऊन जाऊ शकत नव्हतो. असेच वर्ष उलटून गेले. मला वेळ मिळाला नाही आणि सणाचा आजार बरा होत नव्हता. माहीत नाही तिला काय झाले होते. नंतर एके दिवशी रात्री माझी तब्येत अचानक बिघडली. पोटदुखीच्या त्रासाने माझा जीव जायचा बाकी होता. त्यावेळी सणाशिवाय माझ्याजवळ कोणीही नव्हतं. माझ्या घरातील लोक पण होते, परंतु त्यांना माझी काळजी का घेतली नाही. परत एकदा मला जाणवले मी सणासोबत खूप चुकीचं वागत आहे. परंतु तसे मला काही दिवस वाटत होते. परत तेच आयुष्य मला नेहमी वाटायचे. सणाने जॉबवरून परत यावर घरात स्वयंपाक बनवावा आणि तिने संपूर्ण घराला सांभाळावे आणि जेव्हा गोष्ट माझ्या मदतीची आली तेव्हा मी खूप दमलो आहे असं सांगून मी तिला टाळण्याचा प्रयत्न करायचो. दीदीने सांगितलेली गोष्ट मला आठवत होती. पत्नीची जास्त मदत करत जाऊ नको प्रदीप, नाही तर आयुष्यभर तुला तिची कामात मदत करावी लागेल. सना आणि मी आता भांडण करायला चालू केलं होतं. कधी ती वेळ देत नाहीत म्हणून माझ्याशी भांडण करत होती आणि कधी मी तिने स्वयंपाक बनवला नाही म्हणून तिच्याशी भांडत होतो. तर कधी माझे घरचे, कधी तुझ्या घरचे, फक्त तू मी असं करण्यात वेळ निघून जात होता. आज मी खूप उदास आहे. सना हॉस्पिटलमध्ये आहे. तिला इंडमिट केला आहे. मी स्वतः आज एकटा पडलो आहे. घरात फक्त मी आणि माझे मुलं, बाकी कोणी नाही. माझ्या घरातील सदस्य सनाच्या तब्येतीची विचारपूस करून निघून गेले आहेत. सनाच्या आई व्यतिरिक्त इतर कोणीच हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हतं ज्यांना तिची काळजी आहे. आज मला ते दिवस आठवतात. आम्ही का भांडण करत होतो, आमचा अमूल्य वेळ व्यर्थ घालत होतो. का मला माझ्या दीदीने असे नाही सांगितले, प्रदीप तू तुझ्या पत्नीची मदत करत जा का? मी सनाला नेहमी चुकीचं समजत होतो आणि मला असे वाटत होते ती फक्त कामापासून अंग छोरत आहे का? मी माझ्या घरातील लोकांच्या प्रत्येक गोष्टीला खरं समजत होतो. मी आणि माझ्या घरातील लोकांनी सनाला बदलून टाकले होते. ती सना जी तिच्या आयुष्य आनंदाने जगत होती, मी तिचे आयुष्य तोमणे मारून संपवले आहे. मी तिची खूप काळजी घ्यायचो, परंतु फक्त ती पैसे कमवत होती. तोपर्यंत सना तू परत ये, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझी अर्धांगिनी आहेस. मला तुझ्या सहवासाची गरज आहे. लवकर तू बरी हो. मला आज समजत आहे ती तर स्वयंपाक पण करत नव्हती, तरीही का दमून जायची. फक्त स्वयंपाक करणे हेच घरातील काम नसते, अजून बरेच घरातील काम असतात. आजकाल मी पण जेवण बाहेरून मागवत आहे, तरीही खूप थकून जातो. दिवसातून मी 5 मिनिटं आराम करू शकत नाही. सना तू खरं म्हणायची प्रदीप, जगाच्या नजरेत फक्त पुरुषच का थकून जातात, स्त्रिया का नाही थकत? तिला का परवानगी नसते ती तिच्या भावना व्यक्त करू शकेल? मी माझ्या सर्व दादांना हे सांगू इच्छिते, जी चूक मी केली आहे ती चूक तुम्ही कधीच करू नका. आपल्या पत्नीसाठी वेळ काढा, त्यांचे लाड पुरवा, कारण पत्नी तुमचे सर्व घर सांभाळते आणि तुम्हाला वाटत असेल तुमची पत्नी तरुण आणि सुंदर राहावी, त्यासाठी तिचे कौतुक करा. जो पुरुष जास्त चिडचिड आणि राग करतात त्यांची पत्नी लवकर वृद्ध होते आणि आजारी पडलेली दिसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक जेवढे आपल्यावर प्रेम करतात तेवढं प्रेम ते आपल्या पत्नीवर कधीच करत नाहीत, कारण पत्नी तुमची आहे, दुसऱ्यांची नाही. तिला तुमच्या घराला सांभाळावं लागतं, त्यामुळे तिला जास्त निरोगी बनवण्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि मदतीची गरज असते. आपल्या पत्नीला नेहमी कामात मदत करत जा, जेणेकरून ती काम करून थकली तरीही तुमची खंबीर साथ तिचा आधार असेल आणि तुमचे घर नेहमी स्वर्ग बनलेले राहील. मित्रांनो,
तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.